गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. परवा NLPबद्दल मी सांगितलं, तसं आज मी तुम्हाला सेल्फ लवबद्दल सांगणार आहे. सेल्फ लव करणं खूप गरजेचं असतं आपल्या डे टू डे रुटीनमध्ये आणि आपल्या पर्सनॅलिटीचा तो एक भाग आहे. आपण कधी स्वतःकडे फारसं लक्ष देत नाही. गडबडीनं ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या होऊन जाऊ देत. खाण्यातसुद्धा आपली आवड निवड काही नसते. आपण सगळ्यांच्याबरोबर ज्या गोष्टी सगळ्यांसाठी भाजी करतो, आमटी करतो तीच आपण खातो. आपण दुसरं स्वतःसाठी काही बनवत नाही. इथंच आपण चूक करतो. आपण स्वतःच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत. साध्या साध्या गोष्टी असतात. आता दर महिन्याला किंवा 2 महिन्यातनं एकदा पार्लरमध्ये जा. पार्लरमध्ये जाऊन तुम्ही मेनिक्युअर, पेडिक्युअर, त्याच्यानंतर फेशियल, ॲब्रोज या सगळ्या गोष्टी करा. तुम्ही अपडेट दिसाल. हेअरस्टाईल नवीन करा, मेहंदी लावून या केसांना. म्हणजे तुमची पर्सनॅलिटी तुम्हालाच आत्मविश्वास वाटेल अशी होईल. ह्या गोष्टी सेल्फ लवमध्ये येतात. आता बरेचदा काय होतं, बऱ्याच बायका भाजी आणायला बाजारात जातात. आजकाल भाजीवाले दारात येतात, पण काही काहींना जातात. त्यावेळेलासुद्धा भाजीसुद्धा निवडक घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात चांगल्या भाज्या त्या कलेक्ट करा. त्याच्यानंतर जाता छोटी छोटी शॉपिंग करा. पिना, टिकल्या, बिंदी, रुमाल ह्या साध्या साध्या गोष्टींमध्ये चॉईस आपण बघत असतो. हे चांगलं का ते चांगलं. आपला वेळ किती छान देतो आणि पॉझिटिव्ह जातो. नाही हे नको, हे छान आहे, हे आपण घेऊया. म्हणजे आपण इथं पॉझिटिव्ह होतो. मग आपण असं आपल्यावरती सेल्फ लव केलं पाहिजे असं मला वाटतं आहे. याच्यामध्ये जाणाऱ्या, नोकरी करणाऱ्या, सर्व्हिस करणाऱ्या ज्या गृहिणी असतात ना, त्या जरा अपडेट असतात. त्यांना अपडेट राहावंच लागतं. त्या तिथं गेल्यानंतरसुद्धा तुम्ही तुमच्या टेबलावर एक छान गुलाबाचं फूल ठेवा. एका छोट्याशा फ्लॉवर पॉटमध्ये एखादं चांगलं थॉट असलेलं एखादं छोटं कॅलेंडर ठेवा. त्याच्यानंतर तुमच्या लॅपटॉपवरती सेल्फ इमेज डेव्हलप करणारी किंवा सेल्फ लव करणारी काही स्लोगन्स असतात, ते स्क्रीन सेवर म्हणून ठेवा. बघा तुमच्या मनाला किती छान वाटेल आणि तुम्ही सेल्फ लवकडे जास्तीत जास्त वळाल. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला इथंच सांगते. मी जेव्हा शाळेमध्ये होते, 7वी 8वीत होते, तेव्हा आमच्या शेजारी एक पदुकोण नावाची एक फॅमिली राहायची. ते साऊथ इंडियन होते. त्यांचे मिस्टर बडोदा बँकेमध्ये सर्व्हिस करायचे आणि त्यांना 2 मुलं होती. एक मुलगा, मुलगी आणि बायको आणि त्यांची आजी, आई, असं त्यांचं कुटुंब होतं. पण त्या आजी एवढ्या ॲक्टिव्ह होत्या. वयाच्या 17व्या वर्षी त्या सकाळी उठून वॉकिंग करायच्या. तिथून आल्यावर सगळं अंगण झाडून काढायच्या. त्याच्यानंतर तुळशीला पाणी घालून स्वतः पूजा करून तुळशीचा रस घ्यायच्या. त्याच्यानंतर त्या आपल्या सुनेला मदत करायच्या आणि खूप पॉझिटिव्ह होत्या. छान छान गोष्टी सांगायच्या. अगदी कार्टूनसुद्धा बघायच्या. मी एकदा त्यांच्या बेडरूममध्ये गेले तर त्यांच्या बेडरूम एवढं ऑर्गनाईज होतं. एवढी 70 वर्षाच्या आजी होत्या. त्यांचं बाथरूम एकदम क्लीन होतं. त्यांच्या सगळ्या बादल्या एकदम क्लीन होत्या. ते बाऊल जे आंघोळ करायचे ते, त्याच्यानंतर स्टूल त्यांचं तिथं एक त्यांनी शोकेस केली होती त्या बाथरूममध्ये. छोटंसंच बाथरूम होतं. त्याच्यामध्ये शॅम्पूच्या बाटल्या होत्या, तेलाच्या बाटल्या होत्या. त्याच्यानंतर कलर करायची मेहंदी होती. म्हणजे एवढं त्या स्वतःवर किती प्रेम करत होत्या. त्याच्यानंतर त्या स्वतः बाजारात जायच्या, स्वतः बाजारात जाऊन यायच्या, स्वतः औषधं स्वतः आणायच्या. स्वतःचं बँकचे पासबुक काय असेल ते अपडेट करणं, ते काम त्या सगळं करायच्या. त्या इतक्या पॉझिटिव्ह होत्या आणि त्यांच्या वॉर्डरोब मी बघितला तर इतके सुंदर सुंदर साड्या, इतक्या त्या साऊथ इंडियन साड्या इतके छान ऑर्गनाईज केल्या होत्या. त्यांचं बेड एकदम क्लीन होतं. त्याच्यावर एकही सुरकुती नव्हती. म्हणजे एवढी 70 वर्षाची व्यक्ती, त्यांना मिस्टर नव्हते, पण त्या आपल्या मुलाबाळांच्या बरोबर आणि स्वतःवर प्रेम करून खूप हॅपी राहायच्या. इतकं छान छान सांगायच्या. काही श्लोक ऐकायच्या, TV बघायच्या, फिरून यायच्या. त्यांचा लोकसंग्रह पण खूप मोठा होता. कुठं फंक्शन असेल तर अगदी अपडेट होऊन व्यवस्थित तयार होऊन त्याच फंक्शनला जायच्या. म्हणजे हे गरजेचं आहे आपल्या आयुष्यामध्ये करणं. सेल्फ लव करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद शोधायला शिका. स्वतःला जर 1000 रुपये खरेदीला दिले असतील तर आपण 400 रुपयाची खरेदी करून परत येतो. तसं करू नका. 800 रुपये खर्च करा. 800 रुपयाची खरेदी करा. 200 रुपये तुम्ही सेविंगला टाका. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करत गेला ना की तुम्ही तुमच्यावरचं प्रेम, म्हणजे ते कसे, आय एम द बेस्ट पर्सन एव्हर बॉर्न ऑन दिस प्लॅनेट असं म्हणा रोज. त्याच्यानंतर आय एम ब्युटिफुल सेकंड बाय सेकंड. आय एम यंगर डे बाय डे. आय एम सराउंडेड विथ पॉझिटिव्ह, लविंग, केअरिंग अँड पॉझिटिव्ह पीपल असं सारखं म्हणा. त्याच्यानंतर 5 C's आहेत आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे क्राईंग, क्रिबिंग, कंपॅरिझन, कॉम्पिटिशन आणि आणखीन एक क्रिटिसायझिंग. या 5 गोष्टी, या 5 C's तुम्ही आयुष्यातनं काढून टाकल्या ना की यू विल बी द हॅपीएस्ट पर्सन इन युअर लाईफ. कधीही निगेटिव्ह बोलू नका. कधी कुणाबद्दल निगेटिव्ह विचार. तुम्हाला 2 मिनटं असं वाटलं की समोरची व्यक्ती आपल्याला खूप क्रिटिसाइज करते, ही निगेटिव्ह आहे, ही आपल्याबद्दल चांगला विचार करत नाही, ठीक आहे. ती करत नाही असं तुम्हाला वाटते ना, तुम्ही सेपरेट व्हा.
तिला माफ केलं म्हणायचं, तिला सोडून टाकायचं, तिला डिलीट मेमरीमध्ये टाका. तिची निगेटिव्हिटी तुम्ही स्वतःजवळ आणू नका. स्वतःचे वर्ड्स एकदम छान वापरा, सगळ्यांना छान म्हणा. एखादं आपण भयानक होतं बाबा, चांगलं नव्हतं बाबा, कसं बापरे, असे शब्द वापरू नका. त्यामुळे काय होतं, आपली निगेटिव्हिटी वाढते. त्यापेक्षा हे किती छान होतं ना, ब्युटिफुल होतं ना, किती छान, हे सॉफ्ट वाक्य वापरा. स्वतःच्या सेल्फ इमेजसाठी या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. बस मला आज तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. थँक्यू सो मच. उद्या आपण इन्फॉर्मेशन्सबद्दल बोलूया, ग्रॅटिट्यूडबद्दल बोलूया आणि आजच्या दिवसापासून, ह्या क्षणापासून स्वतःवर प्रेम करायला लागा, सेल्फ लव्ह करायला लागा आणि मला 1 महिन्यात तुम्ही सांगा की तुमच्यामध्ये किती डिफरन्स येतात. थँक्यू सो मच. माझ्या व्हिडिओजला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे.